रील्स सोडल्या की नांदेडमध्ये सध्या नुसत्या लपड्याच्याच रील्स आल्यात. पोरापोरींचे लपडे दाखवायचे व्हिडिओमध्ये एवढेच रील्स फीडला यायल्यात सध्याला तरी. तर नांदेडकरांना झाले कसं आहे, कोणीतरी एकाने सुरुवात केली काहीतरी 4-5 टगे घ्यायचे आणि कॉलेजमध्ये लपडे कसे करायचे याचे काहीतरी रील्स टाकायचे. त्याला सिरीज 1 सिरीज 2 पार्ट 3 असं काहीतरी 15-20 पार्ट काढायचे. एकानं सुरू केले की दुसरे 4-5 अजून 4-5 तसेच टगे तयार झाले आणि नुसते लपडे दाखवलेत बस. म्हणजे लहान पोरांना रील्स बघून काय शिकायचं हे कळायला पाहिजे. तुम्ही चांगले कंटेंट दाखवा, कोणाच्या आईवडिलांची स्ट्रगल दाखवा, एखाद्या गरीब लेकराची स्ट्रगल दाखवा. त्याच कंटेंटच्या माध्यमातून तुम्ही एखादा असं मोटिवेशनल व्हिडिओ टाका ना, त्याची सिरीज सुरू करा. पण नाही, येऊन जाऊन फक्त लपडे, या पोरीचे लपडे, त्या पोरासोबत कसे करायचे आणि कॉलेजमध्ये शूट करायला येतं. एक आमचा टाईम होता की शिक्षण म्हणले की तिथं आम्ही मोबाईल घेऊन जायला भ्यायचो आणि आजकाल त्या कॉलेजच्या परिसरामध्ये हे असे छपरी चाळे करतात आणि कॉलेज प्रशासन याला कुठलाच विरोध करत नाही. म्हणजे कॉलेज प्रशासनसुद्धा थुकण्यासारखं झाले आता सध्या शिक्षण व्यवस्था, की तुम्ही कॉलेजच्या आवारामध्ये हे अशी लफड्यांची शूट करू देतात. कमाले राव, म्हणजे शिक्षण विभागाला सुद्धा नाव ठेवण्यासारखी गोष्ट ही. कारण शिक्षण हे माहेरघर म्हणतात, त्याच्यामुळे अशा ठिकाणी तरी हे लफडे करू देऊ नका. नांदेडमध्ये जेवढ्या पण ठिकाणी कॉलेजमध्ये हे अशी लफड्यांचे शूट चालू आहेत, कॉलेज प्रशासनाने याला विरोध करावा. नाही तर शिक्षण व्यवस्था फक्त मुजरा करायच्या लायकीची झालेली आहे. कारण ऑलरेडी ह्या महाराष्ट्र सरकारने शिक्षण व्यवस्थेचे काय हाल केलेत सगळ्या महाराष्ट्राला माहिती. आणि त्याच जर शिक्षक जर हे असे लफडे प्रमोट करत असतील, लफड्यांचे शूट आपल्या कॉलेजमध्ये होऊ देत असतील, तर विचार करण्यासारखी गोष्ट आहे की लोक तिथं शिकायला यावं का हे असे लफडे बघायला. कारण खेड्यातून येणारे मुलं मुली शिक्षणासाठी येतात आणि त्यांच्यासमोर हे असे सिटीतले अति ओव्हर स्मार्ट लफडेबाज असे लोक जर तिथं रील शूट करत असतील तर त्यांचं मनसुद्धा कुठं ना कुठं शिक्षणावरनं डायवर्ट होऊन जातं अशा गोष्टींकडे. त्याच्यामुळे या गोष्टीला कुठेतरी आळा बसायला पाहिजे. बाकी मी यातला विरोध करणारा नाही की तुम्ही कंटेंट बनवा, बिंदास रोडवर गार्डनमध्ये कुठं बनवायची तिथं बनवा, पण किमान शिक्षणाच्या ठिकाणी तरी अशी लफड्याची रील्स शूट करणे असं मला तरी वाटते. बाकी हा व्हिडिओ कोण्या एकासाठी नव्हता, जेवढे पण करायले त्या सगळ्यांसाठीच आहे. बाकी नांदेडकरांना काय वाटतं त्याच्यावर नक्की तुमच्या प्रतिक्रिया कळवा. बाकी सगळ्यांना जय महाराष्ट्र, जय नांदेडकर पेजला नक्कीच फॉलो करून सपोर्ट करा.